करूया बघा, आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन. So last time we have seen about the variation. We have seen about the Raoult's law and the graphical representation of variation of vapor pressure with mole fraction of solute. आता आपल्याला काय बघायचं आहे, पुन्हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचे आहेत आपल्याला फॉर आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स. मग त्याच्या आधी व्हॉट आर आयडियल सोल्युशन्स अँड नॉन आयडियल सोल्युशन्स, म्हणजे बघा याच्यामध्ये डिफरन्स सुद्धा तुम्हाला विचारू शकतील. सो राईट द डिफरन्स बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. सो व्हॉट इज आयडियल सोल्युशन, आता सोप्या सोप्या भाषेमध्ये. सो आयडियल सोल्युशन, दिस इज द सोल्युशन विच ओबेज राऊट्स लॉ. आयडियल सोल्युशन म्हणजे काय, दिस इज द सोल्युशन विच ओबेज द राऊट्स लॉ. हा काय करतो, विच ओबेज द राऊट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे वॉट एव्हर इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन कोणाचं ऑफ दीज कंपोनंट्स विच आर प्रेझेंट इन दॅट सोल्युशन. सो वॉट एव्हर इज द चेंज इन देअर कॉन्सन्ट्रेशन, these solutions they obeys the Raoult's law. Such solutions are called as ideal solutions. हे solutions म्हणजे काय, ideal solutions. आता याच्यामध्ये काय काय असतं बघा. So in ideal solutions there is no heat evolved or absorbed. So when two or more components they are added to form the ideal solution, when these two or more components they mixed एकत्र केले तरी काय होणार नाहीये. here in these ideal solutions there is no heat change, no heat gain or no heat is evolved. म्हणजे एक्झोथर्मिक एंडोथर्मिक ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या दोन टर्म्स इथे दिसणार नाही आहेत. सो नो हीट इज इव्हॉल्व्ड और एब्सॉर्ब्ड. That means here in ideal solution the change in enthalpy, आपण change in enthalpy कसं लिहितो बघा, डेल्टा H असं आपण लिहितो. सो नो चेंज इन enthalpy. So here enthalpy of mixing is 0. So there is no change in enthalpy because here no heat is evolved or absorbed. त्याच्यानंतर in ideal solution when two or more components they are added there is no change in volume. So here delta V of mixing is equal to 0. So there is no change in, बघा म्हणजे याच्यामध्ये काय, there is no change in volume. ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये चेंज होणार नाही. का होणार नाहीये या ठिकाणी, बिकॉज दीज सोल्युशन्स दे आर द आयडियल सोल्युशन्स. हे सोल्युशन कसे आयडियल सोल्युशन्स आहेत. अँड व्हॉल्यूम ऑफ आयडियल सोल्युशन, हे जे सोल्युशन आहे त्याचा व्हॉल्यूम इज इक्वल टू द सम ऑफ व्हॉल्यूम्स ऑफ दीज कंपोनेंट्स विच आर मिक्स्ड. म्हणजे जे मिक्स केलेले कंपोनेंट्स आहेत त्याचा व्हॉल्यूम आणि याचा व्हॉल्यूम काय असणार, सेम असणार आहे. सो देर इज नो चेंज इन डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0. ह्याला काय म्हणायचं, आयडियल सोल्युशन. अजून काय याच्यामध्ये, सो आयडियल इन आयडियल सोल्युशन, या आयडियल सोल्युशन मध्ये काय आहे या ठिकाणी, देर आर इंटरॅक्शन्स. म्हणजे आता इंटरॅक्शन्स म्हणजे काय, इंटरॅक्शन्स आता बघा या ठिकाणी काय असणार आहे, सोल्युशन आहे. सोल्युशन आहे जर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सोल्यूट असणार. सोल्यूट आहे, सॉल्व्हंट पण आहे, बरोबर. सो देर आर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, इंटरॅक्शन्स आर प्रेझेंट. कुठल्या कुठल्या इंटरॅक्शन्स असू शकतात, बिटवीन सोल्यूट सोल्यूट, ह्या इंटरॅक्शन्स असू शकतात. बिटवीन सॉल्व्हंट सॉल्व्हंट and between solute and solvent. So there are three types of interactions are present between solute solute, solvent solvent and solute and solvent. So in case of ideal solutions these interactions which are present they are comparable. म्हणजे या ठिकाणी काय त्याच्यामधले जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात they are comparable.
या ठिकाणी फार त्याच्यामध्ये काही मोठा चेंज असणार नाहीये. दे आर कंपॅरेबल. अजून याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा हे आयडियल सोल्युशनची प्रॉपर्टी काय आहे. So vapor pressure of ideal solution always lies between vapor pressure of pure components. म्हणजे हे जे सोल्युशन आहे आयडियल सोल्युशन, सो दिस सोल्युशन इट इज हॅव्हिंग सर्टन वेपर प्रेशर. त्याचं सर्टन एक वेपर प्रेशर असणार आहे. सो वेपर प्रेशर ऑफ दिस आयडियल सोल्युशन हे काय असतं. इट लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स. म्हणजे हे ह्याच्यामधले जे कंपोनंट्स आहेत, हे जे कंपोनंट्स आहेत तर त्याच्या वेपर प्रेशर बरोबर थोडंसं काय असतं, इक्वल असतं या ठिकाणी. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन मध्ये काय असणार आहे बघा. आयडियल सोल्युशन इट ओबेज द राउट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स. हियर डेल्टा एच ऑफ मिक्सिंग 0, डेल्टा व्ही म्हणजे नो चेंज इन व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग 0. Interactions are comparable. Then vapor pressure it is between the vapor pressure of pure components. So these are the characteristics of ideal solution. आता नॉन आयडियल सोल्युशन बघूया. ॲक्च्युली द परफेक्टली आयडियल सोल्युशन्स दे आर अनकॉमन. जरी आपण ह्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहिल्या असल्या तरी परफेक्टली जे आयडियल सोल्युशन आहे इट इज अनकॉमन. ठीक आहे, असू दे. पण आता नेक्स्ट बघूया आपण नॉन आयडियल सोल्युशन. आता नॉन आयडियल सोल्युशन जे आहे तर नॉन आयडियल सोल्युशनमध्ये काय आहे बरोबर याच्या अपोजिट आपण पॉइंट्स लिहिणार आहे. सो इन नॉन आयडियल सोल्युशन दिस इज द सोल्युशन विच डज नॉट ओबे राउट्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज. काय काय ठिकाणी तो ओबे करतो बट डज नॉट ओबे ओव्हर एंटायर रेंज. म्हणजे इट डज नॉट ओबे द राउट्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. इट डजंट ओबे द राउट्स लॉ. नेक्स्ट बघा वेपर प्रेशर ऑफ दीज सोल्युशन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे तर त्या सोल्युशन मध्ये त्याचं जे वेपर प्रेशर आहे दिस वेपर प्रेशर इट कॅन बी हायर और लोअर फ्रॉम दॅट ऑफ द कंपोनंट्स वेपर प्रेशर. म्हणजे जे कंपोनंटच्या वेपर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा ह्या सोल्युशनचं वेपर प्रेशर कसे असू शकतं. समटाइम्स इट इज हायर, समटाइम्स इट इज लोअर. देन these non ideal solutions, हे जे नॉन आयडियल सोल्युशन्स आहेत दे शोज डेविएशन्स. म्हणजे आता या ठिकाणी दिस नॉन आयडियल सोल्युशन जे आहे इट शोज डेविएशन, इट शोज चेंज to that of the Raoult's law. Sometimes it shows the positive deviation from the Raoult's law and sometimes it shows the negative deviation from the Raoult's law. म्हणजे तो काय दाखवतो हियर दीज सोल्युशन्स दे शोज टू टाइप्स ऑफ डेविएशन्स. दोन प्रकारचे चेंज दाखवतात. कोण हे नॉन आयडियल सोल्युशन्स. कुणापासून वेगळं दोन प्रकारचे चेंजेस फ्रॉम द राउट्स लॉ. मग त्याच्यामध्ये आपण बघायचं आहे डेल्टा एच मिक्सिंग, डेल्टा व्ही मिक्सिंग काय चेंज होतं, पॉझिटिव्ह डेविएशन, निगेटिव्ह डेविएशन मध्ये काय चेंज होतं, देअर इंटरॅक्शन्स मध्ये काय फरक पडतो हे आपल्याला आता त्या डेविएशन्स मध्ये बघायचे. मग आता त्यामध्ये आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया पॉझिटिव्ह डेविएशन्स फ्रॉम राउट्स लॉ. म्हणजे आता आपण आयडियल सोल्युशन बघणार नाहीये तर आपण काय बघतोय नॉन आयडियल सोल्युशन बघतोय. नॉन आयडियल सोल्युशन मध्ये काय बघतोय या ठिकाणी हियर द पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम राउट्स लॉ. दोन आपल्याला या ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स आहेत. तर पॉझिटिव्ह डेविएशन कुणापासून फ्रॉम राउट्स लॉ. पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम राउट्स लॉ आता आपल्याला बघायचं आहे. आता हे जे पॉझिटिव्ह डेविएशन आहे म्हणजे ॲक्च्युली काय आहे या ठिकाणी बघायचं आहे. सो दिस पॉझिटिव्ह डेविएशन हे जे दाखवतो सोल्युशन इन विच हियर सोल्यूट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स आर वीकर. बघा म्हणजे काय आता
मी मगाशी पण तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं की या ठिकाणी काय इंटरॅक्शन्स असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटरॅक्शन्स असतात. मग आता हे पॉझिटिव्ह डेविएशन जे आहे राऊल्स लॉ पासून हे वेगळं जे डेविएशन म्हणजे काय चेंज जो दाखवलेला आहे ह्या सोल्युशनने. मग हे का होतं किंवा ह्याच्या जनरली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे पॉझिटिव्ह डेविएशनमध्ये. तर ह्याच्यामध्ये बघा काय असतं, तर जनरली ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर ह्याच्या म्हणल्या आपण पॉझिटिव्ह डेविएशनच्या, तर पहिल्यामध्ये सो हिअर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स किंवा फोर्स ऑफ इंटरॅक्शन्स, कुठले बघा फोर्स ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन, मग अशीच सांगितलं सोल्यूट सॉल्वंट, सॉल्वंट सॉल्वंट आणि सोल्यूट सोल्यूट अशा इंटरॅक्शन्स वेगवेगळ्या असू शकतात. मग ह्याच्यामध्ये कुठल्या इंटरॅक्शन जास्ती आहेत, सो इन पॉझिटिव्ह डेविएशन द इंटरॅक्शन्स, कुठल्या इंटरॅक्शन्स या ठिकाणी सोल्यूट सॉल्वंट काय आहे, सोल्यूट आहे आणि सॉल्वंट आहे, ह्या इंटरॅक्शन्स काय असतात वीक असतात. आता सोल्यूट आणि सॉल्वंट म्हणजे आता समजा ए सोल्यूट घेतला, सॉल्वंट घेतला बी, ए आणि बी एक सोल्यूट आहे एक सॉल्वंट आहे. सो दिस इंटरॅक्शन, ही जी इंटरॅक्शन आहे सोल्यूट सॉल्वंट, ही जी इंटरॅक्शन आहे ही इंटरॅक्शन काय आहे, इट इज वीकर. ही काय आहे वीकर, वीक आहे, वीकर दॅन इंटरॅक्शन बिटवीन, इंटरॅक्शन कुणाची बिटवीन ए ए अँड इंटरॅक्शन बिटवीन बी बी. काय लक्षात आलं का बघा. फॉर पॉझिटिव्ह डेविएशन द सोल्युशन it must have the force of attractions or force of interactions, in which the force of interaction between solute and solvent, force of interaction between solute and solvent, they are weaker, कमी असतात than between solute solute and between solvent solvent molecules. पहिला पॉइंट लक्षात आला. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता ह्या इंटरॅक्शन्स कशा झाल्या वीकर झाल्या, ए आणि बी च्या इंटरॅक्शन वीकर झाल्या. ह्याच्यामुळे काय झालं, द वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट्स. ह्याच्यामुळे काय झालं, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स, या ठिकाणी जे वेपर प्रेशर आहे सोल्युशनचं, जे टोटल सोल्युशन तयार झालेलं आहे त्याचं वेपर प्रेशर जे आहे, दॅट वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज हायर. हे कसं आहे हायर आहे दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट, म्हणजे प्युअर कंपोनंट जे ए आणि बी हे प्युअर कंपोनंट आहे त्याच्यापेक्षा सोल्युशनचं काय या ठिकाणी वेपर प्रेशर काय आहे हायर आहे. त्याच्यानंतर बघा ह्या पॉझिटिव्ह जे डेविएशन आहे त्या पॉझिटिव्ह डेविएशन मध्ये काय आहे, जो चेंज इन व्हॉल्यूम आहे, जो मिक्सिंगचा जो व्हॉल्यूम आहे तर तो व्हॉल्यूम कसा असतो, इट इज लक्षात येते का पॉझिटिव्ह डेविएशन आहे म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. लक्षात येते का, कारण हे काय पॉझिटिव्ह डेविएशन आहे, पॉझिटिव्ह टर्म्स वाढलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट आपण काय लिहू शकतो बघा, सो एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग ही जी आपण मगाशी लिहिलेली आहे डेल्टा एच ऑफ मिक्सिंग म्हणजे एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग आल्सो इट इज ग्रेटर दॅन 0. ही सुद्धा काय असते या ठिकाणी ग्रेटर दॅन 0 असते. याचाच अर्थ काय आहे बघा, ग्रेटर दॅन 0 याचाच अर्थ काय आहे, तर हीट जी रिलीज झालेली आहे, हीट जी रिलीज झालेली आहे ड्युरिंग फॉर्मेशन इज लेस दॅन हीट विच इज ॲब्सॉर्ब इन ब्रेकिंग. लक्षात येते. मग आता हे जे पॉझिटिव्ह डेविएशन आहे त्या पॉझिटिव्ह डेविएशन मध्ये आपण
जर बघितलं तर पी टोटल जे असतं म्हणजे आपण अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ आपण बघितलेलं आहे. सो पी टोटल म्हणजे काय जे आपण ऑब्झर्व केलेलं आहे जे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन केलेलं आहे. सो दॅट पी टोटल इज ग्रेटर दॅन हे कुणाशी ग्रेटर आहे ग्रेटर दॅन द प्रेशर अकॉर्डिंग टू द राउंड्स लॉ. दॅट इज द पी नॉट आपण मगाशी बघितलं. सो पी नॉट 1 घ्या किंवा पी नॉट ए घेतला तरी चालू शकतं. सो पी नॉट 1 इंटू झिटा 1 लक्षात येते का हे अकॉर्डिंग टू राउंड्स लॉ आणि प्लस हे काय पी नॉट टू झिटा म्हणजे दिस इज अकॉर्डिंग टू द राउंड्स लॉ. हे राउंड्स लॉ नुसार हे जे प्रेशर आहे तर त्याच्यापेक्षा हे टोटल प्रेशर काय आहे इट इज ग्रेटर आहे. सो दीज आर द थिंग्स विच आर ऑब्झर्व ड्युरिंग द पॉझिटिव्ह डेविएशन ऑफ दिस ग्राफ. पॉझिटिव्ह डेविएशन ऑफ फ्रॉम द राउंड्स लॉ. मग आता ह्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या. आता आपण जनरल त्याचं जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं म्हटलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तर ते कसं करणार बघा आपण. मगासारखाच ग्राफ आपल्याला काढायचा आहे या ठिकाणी. सो अकॉर्डिंग टू आयडियल नेचर म्हणजे मगाशी जे आपण काढलं होतं ते आयडियल नेचर काढलं होतं. अकॉर्डिंग टू राउंड्स लॉ काढलं होतं. आता आपल्याला डेविएशन्स काढायचे त्याच्यापासून चेंज करायचं आहे. पुन्हा तुम्ही सेम पेज घेऊ शकता झिटा 1 झिटा 2 किंवा x1 x2 असं तुम्ही घेऊ शकता. पॉझिटिव्ह डेविएशन आपल्याला पुन्हा वेपर प्रेशर वर्सेस या ठिकाणी. सो हियर वेपर प्रेशर वर्सेस हियर मोल फ्रॅक्शन हेच प्लॉट करायचं आहे. तुम्ही x1 0 घेऊ शकता किंवा x या ठिकाणी x1 0 घेऊ शकता किंवा 1 घेऊ शकता. हे x1 वी आर गोइंग ऑन ॲडिंग अँड ॲडिंग हळूहळू आपण वाढवत चाललेलो आहे. सो हियर x1 इट रिचेस टू 1 हियर x2 इज 1 अँड हियर x2 रिचेस टू 0. बघा या पद्धतीने तुम्ही उलट जरी मांडला तरी चालू शकतं काही हरकत नाही. सो दिस इज हे या ठिकाणी. सो झिटा 1 0 या ठिकाणी झिटा 1 ची किंमत 0 आहे. हळूहळू कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलेलं आहे. सेम टाइम झिटा 2 हायर कॉन्सन्ट्रेशन आहे इट गोज ऑन डिक्रीजिंग अशा पद्धतीने आहे. देन अकॉर्डिंग टू राउंड्स लॉ नुसार मगाशी आपण बघितलेलं आहे. राउंड्स लॉ नुसार काय आहे या ठिकाणी P1 इज इक्वल टू P01 इंटू झिटा 1 आणि P2 इज इक्वल टू P02 झिटा 2 हे असं आपण मगाशी म्हटलेलं आहे. डायरेक्ट रिलेशनशिप आहे. मग आता समजा x1 म्हणजे x1 या ठिकाणी 0 असेल तर काय होणार आहे P1 सुद्धा 0 असणार आहे. लक्षात येते का बघा. आणि x1 इज इक्वल टू 1 असेल तर P1 इज इक्वल टू P01 असणार का. मग या ठिकाणी आपण इथे मांडणार बघा हे तुम्ही हायर लोअर घेतला किंवा इकडे लोअर घेतला इकडे हायर घेतला तरी चालू शकतं. मी या ठिकाणी पॉईंट घेते. सो दिस इज P01 हा पॉईंट घेतलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी हा ग्राफ कसा होईल हे अशा पद्धतीने येणार. सो दिस इज अकॉर्डिंग टू राउंड्स लॉ. हा राउंड्स लॉ नुसार हा ग्राफ आहे बघा. त्याच्यानंतर जर समजा x2 या ठिकाणी किंमत घेतलेली आहे 1. सो दिस P2 इज इक्वल टू P02. सो हियर द P02 आपण ही व्हॅल्यू घेतली P02 व्हॅल्यू घेतली. सो दिस इज अगेन द अकॉर्डिंग टू राउंड्स लॉ. हे सुद्धा राउंड्स लॉ नुसार आहे. अँड हियर द टोटल या ठिकाणी हे आपल्याला मिळालं टोटल P टोटल प्रेशर. लक्षात येते मगाशी लिहिलेलं P इज इक्वल टू P1 प्लस P टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 ही व्हॅल्यू झाली. ठीक आहे. दिस इज अकॉर्डिंग टू राउंड्स लॉ. पण आता आपल्याला जे डेविएशन दाखवायचं आहे डेविएशन पॉझिटिव्ह डेविएशन आहे. पॉझिटिव्ह डेविएशन
डेल्टा V मिक्सिंग ग्रेटर दॅन 0, डेल्टा H मिक्सिंग ग्रेटर दॅन 0. लक्षात येते फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग ते ग्रेटर दॅन 0 झाले. त्याच्यामुळे जे डिव्हिएशन दाखवणार आहे, सो दिस इज अकॉर्डिंग टू राउल्स लॉ, त्यापेक्षा पॉझिटिव्ह दिशेने, म्हणजेच आपण हे डेव्हिएशन असं दाखवणार. लक्षात येते का? सो दिस इज द पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ठीक आहे. अगेन ही जी लाईन आहे याचं सुद्धा हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन. लक्षात येते का बघा. आणखी ही जी लाईन आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डेव्हिएशन, म्हणजे हे PT जे आपण P टोटल, दिस इज अकॉर्डिंग टू राउल्स लॉ, राउल्स लॉ नुसार जे आहे त्यापेक्षाही पॉझिटिव्ह डेव्हिएशन, म्हणजे पॉझिटिव्ह दिशेने त्या चेंज. लक्षात येते. म्हणजे हे जे हे ऑरेंज कलरचा जो ग्राफ आहे, सो दिस शोज द पॉझिटिव्ह डेव्हिएशन. सो दिस इज अकॉर्डिंग टू राउल्स लॉ, दिस इज अकॉर्डिंग टू राउल्स लॉ, दिस इज अकॉर्डिंग टू द टोटल प्रेशर. अँड दिस डेव्हिएशन, दिस इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे हे काय पॉझिटिव्ह दिशेने आलेलं आहे. सो दिस इज द पॉझिटिव्ह डेव्हिएशन. हे काय झालं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारा हा ग्राफ आहे. दिस इज पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्स लॉ. म्हणजे या ठिकाणी जे डेव्हिएशन दाखवलेलं आहे ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवलेलं आहे. हा ग्राफ आपल्याला असं काढायचं आहे. आता जर याचं एक्झाम्पल बघायचं म्हणलं आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन, तर सोल्युशन ऑफ इथेनॉल अँड ॲसिटोन. बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह डेव्हिएशन, याच्यामध्ये सोल्युशन कंटेनिंग इथेनॉल. इथेनॉल म्हणजेच काय, इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल आणि ॲसिटोन. ॲसिटोन. मग आता याच्यामध्ये काय झालं बघा, इथेनॉल आणि ॲसिटोन हे ह्या दोघांच्या मध्ये काय होणार आहे, हियर सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स ह्या ज्या आहेत, सोल्यूट याच्यामध्ये आणि सॉल्व्हंट ह्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत, तर त्या इंटरॅक्शन्स कशा आहेत, वीक आहेत. वीक आहेत कशापेक्षा, बिटवीन सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. किंवा दुसरं जर एक्झाम्पल बघितलं, कार्बन डायसल्फाइड CS2 आणि ॲसिटोन, हे सुद्धा काय, दिस इज अगेन मिक्सचर. इट शोज द पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्स लॉ. हे सुद्धा पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतं.